कांदा प्रश्नावर येत्या 10 दिवसात निर्णय होणार आहे। दिल्लीतल्या बैठकीत अमित शहा यांनी मोठं आश्वासन दिलंय। दिल्लीत अमित शहा शिवराज सिंह चौहान यांच्या सोबत आज बैठक झाली। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित होते। ड्युअल प्राइसिंगच्या संदर्भात एक त्यांनी प्रस्ताव मागितलेला आहे, जो आम्ही तयार केला आहे। तो प्रस्ताव आम्ही त्यांना सादर करणार आहोत। तो प्रस्ताव मान्य झाल्यास आपल्या साखर कारखानदारीचे अनेक प्रश्न त्यातनं सुटणार आहेत। त्यामुळे त्याही संदर्भातलं अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली आहे। याच्या व्यतिरिक्तही काही मुद्दे हे आमच्या विविध सदस्यांनी मांडले। त्या मुद्द्यांवर एक निवेदन त्यांनी मागवलं आहे आणि पुढच्या 10 दिवसात त्या संदर्भातले निर्णय देखील घेण्याचं त्यांनी मान्य केलं। कांद्याच्या संदर्भातही विशेषतः आमच्या ज्या मुख्य मागण्या होत्या की आता जी नाफेड आणि NCCFने कांदा खरेदी सुरू केली आहे ही बाजारामध्ये झाली पाहिजे, ती व्यापाऱ्याकडनं नाही तर ती शेतकऱ्याकडनं केली पाहिजे। त्याला मान्यता मिळालेली आहे। आम्ही दुसरी मागणी केली आहे की 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडने करावी। त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। या प्रश्नावर चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले जात आहेत। शिवाजी, कांदा प्रश्नावर येत्या 10 दिवसात निर्णय होण्याची शक्यता, नेमकं काय काय घडलं आज दिल्लीच्या बैठकीत? दिल्लीमध्ये साधारणपणे 3 ते 4 मुद्दे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनावरती परिणामकारक ठरणारे हे निर्णय आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला मुद्दा आहे कांद्याच्या संदर्भामध्ये कांद्याचं निर्यात शुल्क जे आहे ते कमी केलं जाणार आहे, 100% हटवलं जाणार आहे आणि येत्या 10 दिवसामध्ये या संदर्भात निर्णय होणार आहे। दुसरा मुद्दा तो म्हणजे साखर उद्योगाच्या संदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्राला दिलासा देणारा आहे। पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची मुद्दा आहे। एक म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे साखरेसाठी एक MSP कॅप लावलेली आहे, त्याची किंमत जी आहे ती वाढवली जाणार आहे। कारण साधारणपणे बाजारामध्ये 31 रुपये किलोने साखर विकली जाते, त्याच्यावरती कॅप आहे। आता ती कॅप जर वाढवली तरच शेतकऱ्यांना किंवा साखर कारखानदारांना पैसे मिळणार आहेत। आता त्याला साखर कारखानदारांना जी मागणी होती सर्वपक्षीय, त्या कारखानदारांनी केलेली मागणीला मंजुरी देण्यात आली। दुसरा मुद्दा आहे साखर कारखान्याच्या संदर्भातला इथेनॉलचा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात इथेनॉलचे साठे शिल्लक आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की हा खरेदी केला जात नाही। मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं की तुमच्याकडे जो इथेनॉल आहे ते कमी पडेल एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण इथेनॉल खरेदी करणार आहोत। थोडक्यात इथेनॉल ब्लेंडिंगला मोठ्या प्रमाणात परवानगी दिली जाणार आहे। त्यामुळं आता जर आपण पाहिलं तर इथेनॉलचा देखील मुद्दा सॉल्व्ह होणार आहे आणि इथेनॉलला मोठ्या प्रमाणात मागणी होईल। त्याचबरोबर इथेनॉलच्या किमतीमध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर नक्कीच एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या बळीराजाला, कांदा उत्पादकाला दिलासा मिळणार का, याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद या अपडेटबद्दल। कांदा साठवणूक असेल किंवा इतर गोष्टींच्या संदर्भात ज्या काही मागण्या करण्यात आल्या त्या मागण्या त्यांनी मान्य केल्यात। कांद्याचा जो खरेदीचा भाव आहे तो कालच वाढवून 15 रुपये 80 पैसे केलेला आहे। तो अजून कसा वाढवता येईल या संदर्भात देखील मागणी करण्यात आली आहे।